नमस्कार, फॅमिलीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बाहेर मिळते तशी अगदी कुरकुरीत खेकडा भजी किंवा कांदा भजी कशी करायची ते पाहूया। त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे लांब पातळ चिरून घेतले आहेत। यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि कांदा अशा प्रकारे हाताने चांगला चोळून घ्यायचा, म्हणजे कांदा मोकळा होतो आणि भजी तेलात छान सोडता येते। कांद्याला एक 10 मिनिटं पाणी सुटेपर्यंत बाजूला ठेवून देऊया। यानंतर यात चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, चिरलेला कढीपत्ता, वरवरीत कुटलेले धने, थोडासा ओवा हातावर चोळून घालायचा, थोडी हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि वाटीभर बेसन घालतोय। बेसन थोडं थोडं करून घालायचं। 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, यामुळे भजी कुरकुरीत होते। कांद्याला पाणी सुटलं आहे, त्यामुळे यात जास्त पाणी घालावं लागत नाही। इथे मी थोडं थोडं करून अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी घातलं आहे। पीठ जास्त पातळ असू नये, अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची। आता भजी तळून घेऊया। तेल गरम झाले, तेलात भजी सोडताना छान पसरून सोडायची, म्हणजे छान तळली जाते। या भजीचा आकार वाकडा तिकडा असतो, म्हणूनच या भजीला खेकडा भजी सुद्धा म्हणतात। गॅस मध्यम ठेवायचा आणि भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। भजीला अगदी छान लालसर कलर आला आहे। आता यांना काढून घेऊयात। इथे आपली कुरकुरीत खेकडा भजी किंवा कांदा भजी बनून तयार झाली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।